हॅलो स्टुडंट, आज आपल्या बरोबर आहे प्रणया चव्हाण, आमची 12th सायन्सची स्टुडंट. ती इंटिग्रेटेड स्टुडंट आहे, बरोबर. आणि तिच्याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे तिला 10th ला 65% होते. 65 म्हणजे काही जास्त आपण असं म्हणणार नाही की खूप चांगले पर्सेंट आहेत, पण महत्वाचं काय, तिने 11th मध्ये मेहनत करून 78% तिने स्कोर केलेला आहे 11th मध्ये. नॉर्मली 11th मध्ये मार्क्स कमी होतात मुलांचे, पण तिने मेहनत करून 65 वरून ती 78 वर पोहोचलेली आहे. त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन्स प्रणया. ओके प्रणया, तुला काय सांगावं असं वाटेल आमच्या मुलांना, जे नवीन मुलं 11वीत ऍडमिशन घेणार आहेत, तर त्यांनी कसा अभ्यास केला पाहिजे, काय केलं पाहिजे असं वाटतं? बघायला गेलं तर 10वी पासून 11th मध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. फिजिक्सचे फॉर्म्युले, मॅथचे फॉर्म्युले जे बेसिक्स आहेत ते तुम्ही नोट डाऊन करा, कारण तुम्हाला भरपूर त्याची हेल्प होईल पुढे. जर बायोलॉजी घेणार असाल तर तुम्ही पाठचं सगळं रिवाइज करून घ्या. जो तुम्हाला 11वीचं ऍडमिशन करण्यासाठी जी वेकेशन होते ते सगळं रिवाइज करून टाका, जेणेकरून पुढे 11th सोपी गेली, ती जर चांगली सवय लागली तर 12th मध्ये तुम्ही आरामात चांगलं करू शकता. काही हार्ड नाहीये, सर असतील तर सगळं काही होऊ शकतं. आणि सांगायचं म्हणजे ती कामोठ्यावरून आपल्याकडे येते, म्हणजे थोडी लांबून येते आणि भरपूर मेहनत घेतलीस तू. आमची अशी अपेक्षा आहे की तू आता 75 वरती आलेस, तर 78 सॉरी, तर 12th मध्ये तू 85 क्रॉस करावी अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे तू मेहनत घे आणि तुला आम्ही नक्कीच वेळोवेळी सपोर्ट करू. ऑल द बेस्ट.